नमस्कार. आज आपण अतिशय स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारी नारळाची ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत. ही बर्फी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. ही बर्फी इतकी छान लागते की एकदा खाल्ली की परत परत बनवायची इच्छा होईल. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. नारळाची ओल्या खोबऱ्याची बर्फी हा रेसिपी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या घराच्या अंगणात नारळाची झाडे आहेत. त्या नारळाच्या ओल्या खोबऱ्यापासून बर्फी मी करणार आहे. हा बघा, नारळ एकदम भरपूर असा लागलेला आहे. हा बघा, ही नारळे एकदम मोठ्या आकाराची आहेत. त्यात भरपूर पाणी आहे, भरपूर प्रमाणात गर आहे. 2 नारळ मी सोलून घेतलेला आहे. हा बघा, हा नारळ एकदम मोठा असा आहे. या नारळापासून आपल्याला बर्फी करण्यासाठी भरपूर प्रमाणात ओला खोबरा मिळतो. हे 2 नारळ फोडून घेण्यासाठी येथे मी हा बत्ता घेतला आहे. बत्त्यावर असा हा नारळ फोडून घ्यायचा. नारळ फोडून घेतला आहे. त्यातील पाणी मी या बाउलमध्ये काढत आहे. हा बघा, एकदम भरपूर प्रमाणात पाणी निघत आहे. शरीराला आरोग्यदायी हा भरपूर प्रमाणात शुद्ध नारळाचे पाणी. नारळ आता मी फोडून घेतला आहे. हा नारळाचा पाणी आहे. नारळ फोडून घेतल्यानंतर एक नारळाचा भाग समोर पडलेला आहे. हा बघा, आता मी घेतला आहे. हा बघा, एकदम भरपूर प्रमाणात ओला खोबरा दिसत आहे, एकदम जाड जाड असा. पहिला नारळ आता फोडून घेतलेला आहे. हा नारळाचा पाणी. आता दुसरा नारळ पण असाच फोडून घ्यायचा. हा बघा, दुसरा नारळ पण मी आता फोडून घेतलेला आहे. यात पण भरपूर प्रमाणात पाणी आहे. हा बघा, या बाउलमध्येच काढला आहे. हा बघा, नारळ एकदम पांढरा शुभ्र जाडसर असा हा खोबरा आहे. हा खोबरं एकदम गोड असा आहे. हा बघा, पाणी भरपूर प्रमाणात निघालेला आहे. हा बघा, 2 नारळ असा मी फोडून घेतला आहे. एकदम जाडसर असा यामध्ये खोबरा आहे. रंग एकदम पांढरा शुभ्र आहे. हा बघा, एकदम चविष्ट स्वादिष्ट ओला खोबरा. नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी हा रेसिपी करण्यास आता सुरुवात करूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. फोडून घेतलेला एक नारळाचा निम्मा भाग आता मी फोडून घेतला आहे. हा बघा, असा तुकडा करून घेतलेला आहे. आता एक किसणी घ्यायचा. त्यावर असा हा खोबरा किसून घ्यायचा. हा बघा, असा खोबरा चांगला असा किसून घ्यायचा. हा बघा, असा किस पडतो. दोन्ही नारळामधील हा खोबरा आता किसून घ्यायचा आहे. असा लहान तुकडे करून हा खोबरा उलटण्याने काढून घ्यायचा. मग हा खोबऱ्याचा तुकडा असा किसणीवर ठेवून किसून घ्यायचा. किसणीवर खोबरं असा किसून घेताना किसणी हा हाताला लागत तर नाही ना, याकडे लक्ष द्यायचा. खोबरं किसून झाल्यानंतर असा हा बारीक तुकडा राहतो. हा बघा, इतका खोबरा किसून तयार आहे. हा बघा, भरपूर प्रमाणात. हा किसलेला खोबरा
एकदम पांढरा शुभ्र असा आहे. हा बघा, एकदम पांढरा शुभ्र आणि भरपूर प्रमाणात हा किसून घेतलेला खोबरा तयार झालेला आहे. एक ताट भरून असा हा किसलेला खोबरा आहे. 2 नारळापासून हा ओल्या खोबऱ्याचा किस तयार करून घेतला आहे. एकदम पांढरा शुभ्र असा हा किस आहे. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी साहित्य असा घेतला आहे. 4 वाटी ओला खोबरा किसून घेतला आहे. साखर 2 वाटी. हा बघा, हा साखर असा पांढरा शुभ्र घ्यायचा, म्हणजे आपला बर्फी हा एकदम पांढरा शुभ्र तयार होतो. घट्ट दूध 1 वाटी मी घेतला आहे. हा दूध न तापवलेला घट्ट असा घ्यायचा. हा दूध एकदम घट्ट व न तापवलेला घ्यायचा. एकदम हा दूध मलईयुक्त घ्यायचा. घरात असलेले साधे साहित्य वापरून आपण ही बर्फी बनवणार आहोत. एकदम मऊ मऊ अशी बर्फी आपण तयार करणार आहोत. एकदम स्वादिष्ट अशी. नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी करण्यासाठी आता वेलायची 4 येथे मी घेतला आहे. हा साहित्य पण घेतला आहे. हा बघा, हा सर्व साहित्य नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी तयार करण्यासाठी घेतला आहे. एक कढई मी गॅसवर ठेवला आहे. कढई चांगला गरम करून घ्यायचा. कढई चांगला गरम झाल्यानंतर हा किसून घेतलेला सर्व खोबरं घालायचा, म्हणजे 4 वाटी किसून घेतलेला हा सर्व खोबरं या कढईमध्ये घालायचा. खोबरं जितकं ताजं असेल तितकी बर्फी जास्त चविष्ट लागते. कढईमधील किसून घेतलेल्या या खोबऱ्यामध्ये दूध 1 वाटी घालायचा आहे. हा बघा, आता मी घातला आहे. दूध घालून झाल्यानंतर साखर 2 वाटी आता या किसून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये घालायचा. हा बघा, आता मी घालत आहे. पूर्ण साखर आता मी घातला आहे. 2 वाटी साखर आता मी या किसून घेतलेल्या या ओल्या खोबऱ्यामध्ये घातला आहे. सर्व साहित्य आता या कढईमध्ये घातला आहे. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी करण्यासाठी कढईमध्ये हा सर्व साहित्य घेतला आहे. आता झारीने चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा. हा बघा, असा चांगला परतायचा. हा स्टेज खूप महत्त्वाचा आहे. येथेच बर्फीचा टेक्स्चर तयार होतो. वेलायची नंतर घालायचा. वेलायची सोलून घ्यायचा आहे. हा बघा, आता मी वेलायची सोलून घेत आहे. हा वेलायची मी बारीक न करता सोलून असाच या बर्फीमध्ये घालणार आहे. सोलून घेतलेला पूर्ण वेलायची बर्फीमध्ये घालायचा आहे. पारंपरिक आणि पौष्टिक असा हा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी आहे. 4 वेलायची मी सोलून घेतला आहे. हा साल काढून ठेवायचा. हा बघा, 4 वेलायची आता मी असा सोलून घेतला आहे. हा बघा, असा. एक मोठा ताट मी येथे घेतला आहे. त्या ताटामध्ये असा 1 चमचा तूप घालायचा. हा तूप पसरून घ्यायचा. हा बघा, असा. हा तूप पूर्ण असा हाताने पसरून घ्यायचा. हा बघा, असा. वेलायची सोलून घेत असताना ताटामध्ये असा तूप लावून घेत असताना
अधूनमधून म्हणजेच मधूनमधून मी हा बर्फी हलवत आहे. बर्फीचा हा साहित्य थोडासा चिमट्यामध्ये धरून असा बघायचा. दोन्ही बोटांना चिकटू लागला की समजायचा बर्फी आता तयार होत आलेली आहे. अजून थोडासा हा बर्फी मी हलवून घेतला आहे. परत मी असा चेक करत आहे दोन्ही बोटाच्या चिमट्यामध्ये. आता हा बर्फी एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. अजून 2 मिनिटं मी हलवून घेत आहे एकदम परफेक्ट बर्फी तयार होण्यासाठी. पूर्ण बर्फी तयार झाल्यानंतर 4 वेलायची सोलून घेतलेला तो पूर्ण असा घालायचा. सुगंध एकदम चांगला असा येत आहे. हा बर्फी एकदम घट्ट होईतोपर्यंत परतायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. आता गॅस बंद करायचा. हा बर्फी एकदम घट्ट असा तयार झालेला आहे. एकदम स्वादिष्ट मऊ मऊ असा हा बर्फी तयार झालेला आहे. बर्फीचा कढई खाली ठेवला आहे. हा बघा. बर्फीचा हा सर्व मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे बर्फी करण्यासाठी तयार झाला आहे. या तूप लावलेल्या या ताटामध्ये आता हा बर्फीचा सर्व मिश्रण घालायचा. हा बघा. झारीने घालायचा. बर्फीचा सर्व मिश्रण आता मी या ताटामध्ये घातला आहे. हा बघा. हाताला पाणी लावून घ्यायचा आहे. हा पाणी मी पातेल्यामध्ये घेतला आहे. हाताला थोडासा पाणी लावून घ्यायचा. हा बघा. असा हा बर्फी थापून घ्यायचा. बर्फी थापलेला हात. हा बघा. हा बर्फी पूर्ण ताटामध्ये मी असा पसरून असा थापून घेतला आहे. हा बर्फी पातळ ठेवायचा की जाड ठेवायचा हा तुमच्या आवडीप्रमाणे असा हा थापून घ्यायचा. हा बघा. असा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा हा बर्फी एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा एकदम स्वादिष्ट डिश. बर्फीचा हा सर्व मिश्रण ताटामध्ये थापल्यानंतर चाकूनी असा हा बर्फीचा आकार द्यायचा. हा बघा. असा हा प्रथम उभा असा कट करून घ्यायचा. थोडासा चाकूला चिकटत असल्यास पाण्यामध्ये हा चाकू घालून असा ढवळून घ्यायचा. परत असा कट करायचा. हा बर्फी प्रथम उभा असा कट करायचा. हा बघा. असा हा बर्फी आता उभा कट करून घेतला आहे. हा बघा. असा आता परत हा ताट असा सरकून घ्यायचा. आडवा बर्फी आता कट करून घ्यायचा. हा बघा. असा चौकोनी आकाराचा हा बर्फी कट करून घ्यायचा. हा बघा. असा नारळाचा ओल्या खोबऱ्याच्या या बर्फीला चांगला आकार द्यायचा. हा बघा. किती सुंदर आणि सॉफ्ट बर्फी तयार झाली आहे. एकदम मऊ मऊ अशी. हा बर्फी आता असा मी चौकोनी आकाराचा कट करून घेतलेला आहे. हा बघा. असा बर्फीचा हा ताट असाच 15 मिनिटं ठेवून द्यायचा. हा कट करून घेतलेला बर्फीचा ताट 15 मिनिटं असाच ठेवायचा. नंतर बर्फी काढून घ्यायचा. पारंपरिक पद्धतीने तयार करून घेतलेला नारळाचा ओल्या खोबऱ्याचा हा बर्फी एकदम मऊ मऊ असा तयार झाला आहे. रंग एकदम चांगला आलेला आहे. हा बघा. टेस्ट पण एकदम चांगलाच असणार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 15 मिनटं झालेला आहे. 15 मिनटानंतर हा बघा एकदम टेस्टी असा हा नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी तयार आहे. पारंपरिक पद्धतीने केलेला हा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी तयार आहे. रंग एकदम छान असा आलेला आहे. एकदम सॉफ्ट असा हा बर्फी तयार झालेला आहे. हा बघा एकदम छान असा बर्फी तयार झाला आहे. हा बर्फी आता एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे. एकदम घरगुती मऊ स्वादिष्ट खोबऱ्याची बर्फी तयार आहे. हा खोबऱ्याचा बर्फी आता काढून घ्यायचा आहे. हा बघा थोडासा उलटण्याने असा हा ढिला करायचा. हा बघा असा थोडासा ढिला केला की बर्फी आपोआप वर येते, चांगल्या प्रकारे निघते. हा बघा अशा प्रकारे एकदम सहज असा हा बर्फी निघतो. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे बर्फी तयार झाला आहे. रंग बघा एकदम छान आलेला आहे. हा बघा एकदम मऊ असा हा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी तयार आहे. हा बघा दुसरा बर्फी पण मी तुम्हाला काढून दाखवत आहे. हा बघा एकदम मऊ असा हा बर्फी पण तयार झाला आहे. रंग बघा किती छान आलेला आहे. एकदम छान असा हा बर्फी तयार झालेला आहे. सर्व बाजूने एकदम चांगला असा हा बर्फी तयार झाला आहे. हा बघा अंगणातील नारळाच्या झाडाचा हा टेस्टी बर्फी एकदम ताजा फ्रेश. माझ्या मुलीला असा हा ओल्या खोबऱ्याची बर्फी खूप आवडते. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा हा बर्फी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. या डिशमध्ये आता हा बर्फी काढून घ्यायचा आहे. या डिशमध्ये आता मी बर्फी काढून घेत आहे. हा बघा असा हा बघा पारंपरिक पद्धतीने केलेला हा बर्फी आता मी या डिशमध्ये ठेवत आहे. हा बघा टेस्टी बर्फी. हा बर्फी आता मी या डिशमध्ये ठेवला आहे. दुसरा हा पण बर्फी आता या डिशमध्ये ठेवणार आहे. हा बघा आता हा दुसरा बर्फी पण एकदम चांगला असा तयार झालेला आहे. तो पण बर्फी मी या डिशमध्ये ठेवला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा बर्फी तयार झाला आहे. हा बघा अशाच प्रकारे सर्व बर्फी या डिशमध्ये मी काढून घेतला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे हा सर्व बर्फी तयार झाला आहे. रंग एकदम छान आला आहे. एकदम स्वादिष्ट अशी ही बर्फी तयार झाला आहे. एकदम टेस्टी असा हा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी तयार आहे. पारंपरिक पद्धतीने केलेला हा पौष्टिक नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी तुम्ही पण एकदा नक्की करा. तुम्हाला खूपच आवडेल. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे हा बर्फी तयार झाला आहे. एकदम टेस्टी असा. हा बघा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा हा बर्फी कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा हा बर्फी बाहेरगावी जाताना घेऊन जाण्यासाठी पण चांगला पर्याय आहे. शाळेच्या डब्यामध्ये पण
देण्यासाठी हा चांगला रेसिपी आहे. एकदम पौष्टिक आणि पारंपरिक. हा बर्फी एकही मोडलेला नाही. सर्व बर्फी एकदम चांगल्या प्रकारे निघालेला आहे. त्या बॉक्समध्ये पण मी हा नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी मी तयार केलेला ठेवला आहे. हा बघा. ही बर्फी इतकी छान लागते की एकदा खाल्ली की परत परत बनवण्याची इच्छा होईल. इतकी टेस्टी असा हा बर्फी तयार झाला आहे. एकदम घरगुती मऊ स्वादिष्ट नारळाचा ओल्या खोबऱ्याची बर्फी आता येथे तयार आहे. हा बघा. एकदम टेस्टी असा पौष्टिक आणि पारंपरिक स्वीट मार्ट स्टाईल पारंपरिक बर्फी तयार आहे. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी हा रेसिपी आता पूर्ण झाला आहे. नारळाचा ओल्या खोबऱ्याचा बर्फी आपली घरगुती खोबऱ्याची ही बर्फी. तुम्हाला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.